महाराष्ट्राचे वायू पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। यापूर्वी आपण 138 नंबरचा व्हिडिओ पाहिलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नांचा PDF या संदर्भात मी माहिती तुम्हाला दिलेली आहे। पण आता एक लक्षात घ्या, हा जो व्हिडिओ आहे तो बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येत नाही की आपल्या पोलीस भरतीला नक्की अभ्यासक्रम कोणता, कोणत्या विषयाचा कोणता अभ्यास करायचा, कोणते प्रश्न वाचायचे, कोणतं पुस्तक घ्यायचं हे आपल्याला समजत नाही। आणि म्हणून आज थोडीशी मी कल्पना देणार आहे। हा आपला 139 नंबरचा व्हिडिओ आहे। यामध्ये प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये मी थोडीशी तुम्हाला माहिती देणार। त्यामुळे त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे। त्यामध्ये वेगवेगळे घटक असतात, प्रत्येक विषयाचे भरपूर घटक असतात आणि त्या घटकानुसार आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जातात। आता आपण आपल्या इतिहास विषयाने सुरुवात करणार आहोत। जरा लक्षात घ्या, आता इतिहासामध्ये जर आपण पाहिलं ते इतिहासाचे 3 कालखंड आहेत। प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास। प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीचा काळ, त्यामधला एखादा प्रश्न विचारला जातो। मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या सत्ता आल्या, भारतामध्ये सुलतानशाही आली, भारतामध्ये मुघल सत्ता आली आणि भारतामध्ये इंग्रज आले। हा जो मध्ययुगीन भारताचा कालखंड आहे, 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत यावर आधारित 4-5 प्रश्न विचारले जातात। आणि सर्वात जास्त प्रश्न इतिहासामध्ये विचारले जातात आधुनिक भारताचा इतिहास। आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये इंग्लंडवरून इंग्रज आले, हॉलंडवरून डच आले, फ्रान्सवरून फ्रेंच आले, पोर्तुगालवरून पोर्तुगीज आले आणि यांनी भारतामध्ये व्यापार केला, प्रचंड पैसा मिळवला, तलवार घेऊन सत्ता मिळवली, तराजू मोडला, तलवार केली। इंग्रजांची सत्ता संपूर्ण भारतभर पसरली आणि ही इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्यासाठी, इंग्रजांना परत पाठवण्यासाठी, भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतामध्ये ज्या अनेक चळवळी झाल्या ते महत्त्वाचं आहे। भारतामध्ये आलेले गव्हर्नर जनरल कोणते, कोणत्या काळात आले, भारतामध्ये व्हायसराय कोण कोण आले, कोणत्या काळामध्ये आले, भारतामध्ये स्वातंत्र्यासाठी केलेली असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, 1857चा उठाव, भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि मग 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं। यापर्यंतच्या ज्या घडामोडी घडल्या ह्या सगळ्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात। आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये खूप मोठी अडचण म्हणजे भारतामध्ये असणाऱ्या संस्थानांचं विलिनीकरण, हा महत्त्वाचा भाग आहे। याच्यावर आपल्याला 15 मार्कापर्यंत प्रश्न विचारले जातात। अशा प्रकारे 15 ते 20 मार्कापर्यंत यामध्ये प्रश्न विचारले जातात। आता याच इतिहासाच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारला जातो, समाजसुधारक। समाजसुधारक इतिहासामध्येच येतात। या समाजसुधारकांनी कोणकोणती कामं केली, समाजसुधारकांनी कोणकोणतं कार्य केलं, कोणकोणत्या गोष्टी मिळाल्या, हे सगळं समाजसुधारकांच्या आधारावर, म्हणजेच इतिहासामध्ये तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास, वेगवेगळ्या चळवळी, उठाव आणि संस्थानाचं विलिनीकरण या सगळ्या गोष्टीच्या घटकावर आपल्याला प्रश्न विचारले जातात। आणि त्यामुळे हा आधुनिक भारताचा इतिहास, या इतिहासावर, या घटकावर प्रश्न विचारले जातात। आता मित्रांनो, महाराष्ट्राचा भूगोल। आता महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्हे कोणते, त्यांची टोपण नावं काय, महाराष्ट्रामधील पर्यटन स्थळे कोणती, किल्ले कोणते,
महाराष्ट्रामध्ये थंड हवेची ठिकाणं कोणती, महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक कोणते आहेत, कोणकोणते साधू संत होऊन गेले, त्यांनी काय काय केलं, त्यानंतर महाराष्ट्रामधली 5 ज्योतिर्लिंग कोणती, त्यानंतर 3.5 शक्तिपीठं कोणती, महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठं कोणती, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग कोणते आणि सह्याद्रीमधील उंच शिखरे कोणती, सह्याद्रीच्या प्रमुख रांगा कोणत्या, महाराष्ट्रामध्ये घाट कोणते, कोणत्या रस्त्यावर कोणता घाट आहे, महाराष्ट्राचं हवामान विभाग किती आहेत, महाराष्ट्रामध्ये अभयारण्य किती आहेत, अभयारण्य असलेली जिल्हे कोणते आहेत, महाराष्ट्रामधील राष्ट्रीय उद्याने कोणकोणती आहेत आणि कुठं आहेत, महाराष्ट्रामधील प्रमुख नद्या कोणकोणत्या आहेत, नदीकाठी महत्त्वाची शहरं कोणकोणती आहेत, प्रमुख धरणे महाराष्ट्रामध्ये कोणकोणती आहेत, राष्ट्रीय महामार्ग कोणते आहेत, राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक कोणते, महाराष्ट्रामध्ये फळे कोणकोणती निर्माण होतात, तयार होतात आणि कोणत्या शहरामध्ये कोणती फळं प्रसिद्ध आहेत, महाराष्ट्रामधील खनिज संपत्ती कुठे सापडते आणि महाराष्ट्रामध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प कुठे आहेत, त्यानंतर सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहेत, त्यानंतर अणुविद्युत केंद्रे कुठे आहेत, पवन विद्युत प्रकल्प कुठे कुठे आहेत. त्यामुळे भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे कोणकोणते आहेत, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मागासलेले जिल्हे कोणते आहेत, 2011च्या जनगणनेनुसार सर्व घटकावर प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, या महाराष्ट्रामधलं हवामान असू द्या, थंड हवेची ठिकाणं असू द्या, विद्युत प्रकल्प असू द्या, अणुऊर्जा प्रकल्प असू द्या, औष्णिक प्रकल्प असू द्या, ह्या सगळ्या सांगितलेल्या घटकावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे हे विसरून चालणार नाही. आता त्यानंतर या भूगोलाच्या संदर्भात सांगायचं झालं तर भारताच्या भूगोलामधला एखादा दुसरा प्रश्न 100% विचारला जातो. भारताचाही भूगोल आहे, कारण महाराष्ट्र हे भारतातलं घटक राज्य आहे. भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि त्यामुळे भारताबद्दल जसं आपण म्हणतो महाराष्ट्र माझा आहे, मुंबई माझी आहे, तसंच आपण भारत माझा देश आहे म्हणतो. आणि त्यामुळे भारताचं 1-2 प्रश्न 100% विचारले जातात, हेही विसरून चालणार नाही. या भारताच्या भूगोलामध्ये 28 घटक राज्य, त्यांच्या राजधान्या, त्यानंतर केंद्रशासित प्रदेश 8 आहेत, त्यांच्या राजधानी आणि भाषा, त्यांची राजधानी कोणती, त्या ठिकाणी भाषा कोणती बोलली जाते, भारतातील सर्वात पहिल्या व्यक्ती कोणत्या, ज्यांनी पहिलं काम केलं त्या व्यक्ती कोण आहेत, भारतामधील पहिल्या महिला कोणत्या, याचेही प्रश्न विचारले जातात. विविध घटनांची भारतामध्ये प्रथम सुरुवात कोणत्या घटनेची झाली, केव्हा झाली, हाही प्रश्न विचारला जातो. भारतामधील सर्वात मोठ्या गोष्टी कोणत्या, लहान गोष्टी कोणत्या आणि उंच गोष्टी कोणत्या, उंच म्हणजे शिखर पर्वत वगैरे, अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. म्हणजे भारतामधले महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या विचारल्या जातात. भारतामधली थंड हवेची ठिकाण, भारतामधले राष्ट्रीय उद्यान, भारतामध्ये अभयारण्य महत्त्वाचे आहेत, भारतामधले सरोवर महत्त्वाचे, भारतामधले धबधबे, त्यानंतर उंच शिखरे, त्यानंतर भारतामधील प्रमुख बंदरे, खनिज संपत्ती, भारतामधील आंतरराष्ट्रीय विमानतळे, त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग, जलमार्ग, औष्णिक प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प, रेल्वे मार्ग, भारतामधील भूदल, नौदल, हवाई दल आणि सैनिक स्कूल याबद्दल सर्व घटकावर 2-3 प्रश्न विचारले जातात. म्हणजेच याचा अर्थ महाराष्ट्राचा भूगोल तर आहेच, पण भारताच्या भूगोलामधले सुद्धा 2-4 प्रश्न विचारले जातात, हे विसरून चालणार नाही. म्हणजे आपल्याला फक्त महाराष्ट्रापुरतंच बघायचं नाही, तर भारताकडे सुद्धा नजर फिरवणं गरजेचं आहे. आता मराठी व्याकरण, मराठी व्याकरणामध्ये लोक म्हणतात, पोलीस भरतीची मुलं म्हणतात मराठी व्याकरण आणि गणित, अरे पण लक्ष दिले तर अवघड काय, आपण लक्षच देत नाही, पहिल्यापासून गणिताकडे लक्ष नाही, बेचे पाडेपाठ नाही, कसं होणार गणिताची तयारी. ज्याला मूळ संकल्पना समजत नाही,
ज्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येत नाही त्याला गणित काय जमणार? आणि त्यामुळे मराठी व्याकरणामध्ये सुद्धा अवघड असं काही नाही. आता मला सांगा, 5वीपासून आपण पाहतो की म्हणी, खालील म्हणी ओळखा, अपूर्ण म्हण पूर्ण करा, वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द द्या, शब्द समूहाबद्दल एक शब्द द्या, वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा, समानार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द द्या. हे आपण 5वीपासून मराठी पेपरमध्ये करतो. अरे हे 5 मार्क आहे. 5 मार्काला एका मार्काला एक प्रश्न आहे, पण ते आपण करतच नाही. आणि त्यामुळं आपल्याला सगळं अवघड वाटतं आहे. आणि या मराठी पेपरमध्ये किंवा मराठी व्याकरणामध्ये आणखी वर्णमाला आहे, व्यंजनं आहेत, संधी आहेत, शब्दांच्या जाती आहेत. शब्दांच्या 8 जाती, त्या 8 जाती. काळ, काळाचे प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर लिंग आहे, वचन आहे, विभक्ती आहेत, समास आहेत, संधी आहेत, विरामचिन्हे आहेत, प्रयोग आहेत. उदाहरणार्थ कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग यावर आधारित सराव प्रश्न आहे. हे तुमचे मराठी व्याकरणामधला भाग अतिशय महत्त्वाचा. ज्या वेळेला तुम्हाला एक एक पॉईंट समजेल त्याच वेळेला तो भाग तुम्हाला समजला सार्थ होतो. कर्मणी प्रयोग म्हणजे काय, समास म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय, वर्णमाला म्हणजे काय आपल्याला समजलं पाहिजे. आणि मग तो मुळापर्यंत जावं लागतं आणि समजून घ्यावं लागतं. याचाच अर्थ खोलवर जाऊन अभ्यास करावा लागतो. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, वरच्या वर पोलीस होऊ शकत नाही. आज जगामध्ये स्पर्धा आहे. आज तुम्हाला माहिती आहे 17 लाख पोलीस, 17,000 पोलीस भरताना 18 लाख अर्ज आले. मग याचा विचार करा. या स्पर्धेमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि या स्पर्धेसाठी तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. मेहनत करा, कष्ट करा, जीवन सुखी करा. मित्रांनो, त्यानंतर सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानामध्ये अनेक विषय येतात. त्याला आपण GS म्हणतो. नागरिकशास्त्र आहे. नागरिकशास्त्रामध्ये संसद आहे, केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद यांचा सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा. याच्यावर प्रश्न विचारले जातात. पंतप्रधान, राष्ट्रपती, केंद्रीय मंत्रिमंडळ, लोकसभा, राज्यसभा यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. यासाठी तुम्हाला प्रत्येक पॉईंट समजणं गरजेचं आहे. लोकसभेची माहिती असली पाहिजे, राज्यसभेची माहिती असली पाहिजे, राष्ट्रपती कोणाला होता येतं, पंतप्रधान कोण असतो, केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला म्हणतात, विधेयक पास कसं केलं जातं, विधेयक कोणत्या सभागृहामध्ये मांडलं जातं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला डिटेल असला पाहिजे आणि ते समजून घेऊन खोलवरपर्यंत तुम्ही गेला पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यानंतर राष्ट्रीय दिन कोणते, सामान्य ज्ञानामध्ये राष्ट्रीय दिन कोणते, भारतीय संस्कृती, समाधी स्थळं, दिनविशेष, जागतिक संघटना, संयुक्त राष्ट्र संघटना, विश्वचषक, क्रिकेट, ऑलिम्पिक शहरे, खेळ, खेळाडू, पुरस्कार, कवी, लेखक, समाज सुधारक, चालू घडामोडी, क्रांतिकारक गट. मित्रांनो, या GSमध्ये वेगवेगळे प्रश्न असतात. पाठीमागे मुंबईच्या परीक्षेमध्ये गणित आणि मराठी व्याकरणापेक्षा 53% GS विचारलं आणि मुलं म्हणतात मी गणिताची तयारी केली, मराठीची तयारी केली आणि GSमुळे मी नापास झालो. मित्रांनो, असं नाही आहे. प्रत्येक विषय महत्त्वाचा आहे. प्रत्येक विषयाची परिपूर्ण तयारी होणं गरजेचं आहे. प्रत्येक विषय खोलवर तुम्हाला समजला पाहिजे. तो गणित असो, मराठी व्याकरण असो, GS असो, नाही तर कोणताही विषय असो. त्यामुळे तिकडे बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता गणिताच्या भागामध्ये बघा, मगाशी मी तुम्हाला कल्पना दिली. साधी संकल्पना आहे. आपल्याला पाढे कितीपर्यंत येतात? आपल्याला जास्तीत जास्त 10 पर्यंत पाढे. 11वा जमतो, 12वा येतो, 13वा जमतच नाही, 14वा कसा तरी येतो, 15वा येतोच, 16वा थोडासा येतो, 17वा अजिबात येत नाही, 18वा थोडा फार येतो, 19वा तर बिलकुल येत नाही आणि 20चा पाढा येतो. कसं जमणार मला सांगा? ज्याचे मूळ फाउंडेशन कच्चं आहे, मूळ संकल्पना कच्ची आहे, त्यानं गणिताकडे बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे. या गणितामध्ये सरासरी, वय काढणं, गुणोत्तर प्रमाण, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, काळकाम वेग, दशांश अपूर्णांक, व्यावहारी अपूर्णांक, वेगवेगळ्या प्रकारचे गणित असतात.
गणित पाठ करायचं नसतं, गणित सोडवायचं असतं, सराव करायचा असतो. आणि या गोष्टी जर तुम्हाला जमल्या तर 100% तुम्ही पोलीस झाल्याशिवाय राहणार. मित्रांनो, मी एवढ्यासाठी तुम्हाला या व्हिडिओबद्दल कल्पना दिली की तुम्हाला खोलवर जायचं आहे. तुम्ही वरचेवर बघून पोलीस होणार नाही. वरचेवर तुम्ही फक्त बघितलं ना तर घरच्यांना बुडवल्याशिवाय तुम्ही दुसरं काम करणार. आणि म्हणून एवढ्यासाठी हा मी व्हिडिओ ठेवलेला आहे की बारकाईनं खोलवर लक्ष द्या. 4 महिने परीक्षेपर्यंत सण सूद मित्र मंडळी सगळे बाजूला करा आणि अभ्यासाकडे बारकाईनं लक्ष द्या. मेहनत करणारा गरीबातला गरीब विद्यार्थी सुद्धा पोलीस होऊ शकतो, अंगावर वर्दी घालू शकतो, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र शासन आज पोलीस भरतीमध्ये ॲक्टिव्ह आहे. 1 रुपया खर्च होत नाही. मेहनत लागते, कष्ट लागतं. आणि ही जर मेहनत तुमच्याकडे असेल तर 100% तुम्ही पोलीस झाल्याशिवाय राहणार. तेव्हा या व्हिडिओमधून एकच प्रेरणा घ्या की तुम्हाला खोलवर जायचं आहे. वरचेवर विचार करून चालणार नाही. मित्रांनो, मी एवढ्यासाठी सांगितलं. आणि या सर्व विषयांच्या सर्व घटकांचा अभ्यास करून मी PDF तयार केलेला आहे. आणि तो PDF तुम्हाला मी 25 तारखेला पाठवणार आहे. PDFच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कल्पना दिलेली आहे. आणि या सर्व विषयाच्या बारीक सारीक घटकावर मी 10,000 प्रश्नांचा PDF तयार केलेला आहे. तो PDF 25 तारखेपर्यंत पूर्ण होतो आहे. आणि मग तुम्ही जर कॉन्टॅक्ट मला केला, फोन केला तर तुम्हाला तो PDF पाठवण्यात येईल. हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मला आजच्या या व्हिडिओमध्ये एकच सांगायचं आहे, पुढच्या उद्यापासून जे आपले व्हिडिओ पडणार आहेत ते 50 प्रश्नांचे व्हिडिओ नेहमीसारखे पडणार आहेत. ते जरा त्याचं अवलोकन करत चला. जे जे मिळेल ते कमीच आहे. कुठला प्रश्न कधी विचारतील काही सांगता येत नाही. आज तुम्हाला माहिती आहे MPSCचा प्रश्न पोलीस भरतीला येतो, पोलीस भरतीचा प्रश्न MPSCला जातो, MPSCचा प्रश्न UPSCला जातो. आणि त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा आणि बारकाईने लक्ष द्या. आणि मला एकच पाहिजे, मेहनत करा, कष्ट करा आणि वर्दीमध्ये तुम्ही दिसला पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.